Hello everyone, I am Professor Praveen Sarvale, College of Agriculture and Allied Sciences, Shardanagar, Baramati. Subject Agriculture Science and Technology. In that, chapter number 11, Organic Farming. Okay, सेंद्रिय शेती. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेतीबद्दल आपण या टॉपिकमध्ये माहिती पाहणार आहोत. म्हणजे सेंद्रिय शेती म्हणजे काय, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, ओके, त्याचे प्रकार असतील किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्ज काय असतील, इन फ्युचरमध्ये इन्व्हायरमेंटशी त्याचा काय संबंध असेल. तर या सर्व गोष्टींविषयी माहिती आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय बघा. इट इज द क्रॉप प्रोडक्शन सिस्टीम which avoid or largely exclude the use of chemical fertilizer, pesticide and growth regulator. Okay, that means it is one of the production system in which completely avoid the all chemicals in that fertilizer, pesticide and growth regulator. Instead of chemical, you can use the maximum utilization of organic matter in that compost, your FIM, vermicompost, then green manuring, etc. Okay, ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे एक सिम्पल लक्षात ठेवायचं अशी एक प्रोडक्शन सिस्टीम ज्याच्यामध्ये पूर्णपणे केमिकल अवॉइड करायचं आणि ऑर्गॅनिक मॅटर यूज करायचं. केमिकल म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल, फर्टिलायझर असेल, पेस्टिसाईड असेल किंवा ग्रोथ रेग्युलेटर असेल, हे अवॉइड करायचं आणि मॅक्सिमम ऑर्गॅनिक मॅटर यूज करायचा. सेंद्रिय खत वापरायचं, शेणखत असेल, कंपोस्ट असेल, हिरवळीचं खत असतील, ओके, इट्सेट्रा. द प्रॅक्टिस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग ऑल्सो इन्व्हॉल्व द फॉलोविंग. आता याच्यामध्ये काय काय आहे बघा ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये. गुड ॲनिमल हजबंड्री प्रॅक्टिसेस, केअरफुल यूज ऑफ नॅचरल वॉटर रिसोर्सेस, गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. ओके, दीज आर द थ्री मेजर फॅक्टर्स विच इन्व्हॉल्व इन ऑर्गॅनिक फार्मिंग. ओके, एम ऑर्गॅनिक फार्मिंगचं महत्त्वाचं एम काय आहे आपलं. पहिलं आहे इन्हान्स द लॉंग टर्म सॉईल फर्टिलिटी. तुमची सॉईल फर्टिलिटी ही वाढवणं आणि ते ठराविक वेळेपुरते न ठेवता ते लॉंग टर्म असली पाहिजे. कायम तुमच्या जमिनीचं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे. कंट्रोल द डिसीज पेस्ट विदाऊट हार्मिंग द इन्व्हायरमेंट. ओके, एकतर डिसीज आता तुम्ही केमिकल वापरायचं नाही, म्हणजे पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड, तरी पण डिसीज पेस्ट कंट्रोल करायची विदाऊट हार्मिंग द इन्व्हायरमेंट. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बायोपेस्टिसाईडचा वापर करू शकता किंवा इतर काही ऑर्गॅनिक किंवा लॉजिकली जे इन्व्हेंट केलेले असतील की जे मटेरियल, त्याचा तुम्ही वापर करू शकता किंवा फिजिकल प्रॅक्टिसेस तुम्ही फॉलो करू शकता. मेक शुअर दॅट द वॉटर इज क्लीन अँड सेफ. तुम्ही जे शेताला पाणी देता ते चांगलं आहे का, त्याचा pH मेंटेन आहे का, या गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजेत. Available resources which the farmers already have become affordable to the farmers to buy the necessary input of the farm. Sustainability is a must. That means the which inputs are available on a farm. For example, FIM, then compost. These are the material already available on a farm. You can use this on-farm available material maximum. Also in sugarcane farm, sugarcane thrash is useful for making the organic matter. Okay, when it is get converted into the decomposed materials, okay, then this decomposed material converted into the nutrients, so that these are the on farm available resources you can use a maximum. Then generate the nutritional chemical free foods from the organic farmings. याच्यापासून तुम्ही एकतर ऑर्गॅनिक फार्मिंगचा उद्देश काय आपला महत्त्वाचा, तुम्हाला केमिकल फ्री अन्न मिळालं पाहिजे. ओके, न्यूट्रिशन त्याच्यामध्ये जास्तीत जास्त असले पाहिजे, त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे. ओके, तर दीज आर द सम एम्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. तर महत्त्वाचे प्रिन्सिपल्स कुठले आहेत बघा. याच्यामध्ये पहिलं प्रिन्सिपल महत्त्वाचं याचा आहे प्रिन्सिपल ऑफ हेल्थ. आपला मुख्य उद्देश हा ऑर्गॅनिक फार्मिंगचा काय आहे, हेल्थ आहे. त्या जमिनीचं हेल्थ असेल आणि ह्युमन बिईंगचं हेल्थ असेल, या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये कवर होतात. ओके, तुम्ही केमिकलचा वापर करत नाही याचा अर्थ जमिनी तुमच्या चांगल्या राहतील आणि याचा इफेक्ट तुमच्या शरीरावरती पण चांगल्या प्रकारे होऊ शकतो. प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी. ओके, इकॉलॉजी म्हणजे विथ इन्व्हायरमेंटशी त्याचा कसा संबंध येतो.
तुम्ही केमिकल वापरत असाल तर त्याचा इम्पॅक्ट बॅड इम्पॅक्ट वरती होण्याची शक्यता असते. प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस हा पण महत्त्वाचा घटक आहे. आणि प्रिन्सिपल्स ऑफ केअर एन्व्हायरमेंटचं असेल किंवा तुमच्या जमिनीची असेल, या सर्व गोष्टी करणं महत्त्वाचेच आहे. ओके, हे तुम्ही पाहू शकता. ऑर्गॅनिक फार्मिंग रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहे याच्यामध्ये तुम्ही क्रॉप रोटेशन करू शकता, बायोलॉजिकली मॅनेजमेंट करू शकता, ॲनिमल हजबंडरी घेऊ शकता, बायो फर्टिलायझरचा मॅक्सिमम वापर करू शकता, मॅन्युअर्सचा वापर करू शकता, वर्मी कंपोस्ट आहे, ग्रीन मॅन्युअरिंग्स आहे. तर हे काही फॅक्टर्स आहेत याचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करू शकता. आता ऑर्गॅनिक फार्मिंगचे टाईप्स कुठले आहेत बघा. ॲक्च्युली टाईप्स म्हणजे कशा प्रकारे घेतले जातं ते. द प्युअर ऑर्गॅनिक फार्मिंग वेअर द इनऑर्गॅनिक बोथ फर्टिलायझर्स अँड केमिकल पेस्टिसाइड्स आर कम्प्लिटली एक्सक्लूड. म्हणजे प्युअर ऑर्गॅनिक फार्मिंग कुठं म्हटलं जातं, जिथं पूर्णपणे अवॉइड करायचं केमिकल फर्टिलायझर्स. इट ॲडव्होकेट्स द यूज ऑफ ऑर्गॅनिक मॅन्युअर्स अँड बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल मेथड ओनली. Okay, then integrated green revolution organic farming techniques are developed and are combined with the high input technology in order to create integrated systems such as integrated nutrient management, integrated pest management and integrated weed management. Then integrated farming system is a low input organic farming in which a dependence is on a local resources and ecological processes, recycling of agriculture waste and crop residues. Okay, these are the factor and types of organic farming. Okay, thank you so much students. आपण ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आता सध्या फक्त डेफिनेशन, एम आणि त्याचे काही टाईप्स पाहिले आहेत. याच्यानंतर पुढच्या पार्टमध्ये आपण ऑर्गॅनिक फार्मिंगचे फायदे असतील, तोटे असतील किंवा त्याचे इतर काही इन्फॉर्मेशन असेल तर ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, जर कुणाला काही अडचण असल्यास माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच स्टुडंट.